पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली. स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर ताफ्यातील गाड्या कमी करणार. स्वतः एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक गाडीनं मुंबईच्या दिशेनं कामकाजासाठी प्रवास केला. शिंदे 15 दिवसातून हेलिकॉप्टरनं गावी जातात तेही बंद करा. शिंदेंनी इलेक्ट्रिक कारनं प्रवास केल्यावरनं अंबादास दानवेंची टीका. मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार. सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती गाड्या याचा आढावा घेतला जाणार. मोदींच्या आवाहनानंतर मोहीम हाती. सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर इलेक्ट्रिक बाईकनं जिल्हा नियोजन समितीच्या सभेला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पडळकरांचा निर्णय. सुनेत्रा पवारांसमोर तटकरे आणि पटेलांकडून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. यादी कोणी बनवली? आमचीच नावं यादीमध्ये नाहीत. तटकरे आणि पटेलांनी सवाल विचारल्याची सूत्रांची माहिती. पटेल आणि तटकरेंच्या नाराजीनंतर यादीमध्ये तांत्रिक चूक असल्याचं ट्विट. सूत्रांची माहिती. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या ट्विटनंतरही नाराजी दूर झाली नसल्याची सूत्रांकडून माहिती. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीबद्दल बोलण्यास सुनील तटकरेंचा नकार. राष्ट्रवादी पक्षाला अधिक मजबूत करण्याचं काम करणार. तटकरेंची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवारांनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव येतं. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. तटकरेंना पक्षाध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल. पवार तटकरेंच्या भेटीवरनं रोहित पवार यांचं वक्तव्य. तर भाजप विरोधात आमच्यासोबत येणाऱ्यांचं स्वागत. विलिनीकरणाच्या चर्चेवर देखील रोहित पवारांचं भाष्य. पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं. आसामवरून परतताना तटकरे आणि पटेलांचा एकत्र प्रवास. सूत्रांची माहिती. तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरेंकडून पवारांची भेट. आसाम दौऱ्यानंतर तटकरेंकडून शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओकवरील भेटीनं राजकीय चर्चांना उधाण. तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. तटकरेंची माहिती. ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्यात तथ्य नाही. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच तटकरेंची भेट. राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. पवारांसोबत राजकीय चर्चा झालेली नाही तसा उद्देशही नव्हता. पवारांची भेट घेतल्यानंतर तटकरेंचं ट्विट. भेटीवरनं राजकीय वावड्या उठवणं चुकीचं. तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याप्रकरणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काहीही झालं तरी भाजपमधनं लढणार. पटेल आणि तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपातनं लढणार. रोहित पवारांचा मोठा दावा. मावळचे आमदारही भाजपमधनं निवडणूक लढवणार. रोहित पवारांचा दावा. तर रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला? 2029ला रोहित पवार काँग्रेसकडनं बारामतीत लढणार. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न नको. आमदार सुनील शेळकेंची टीका. आमच्या पक्षाचं भविष्य कुणी सांगण्याचं कारण नाही. रोहित पवारांच्या आरोपांना अनिल पाटलांचं उत्तर. आमच्या पक्षात असा कुठलाही प्रयत्न नाही. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. 1971च्या युद्धात पाकिस्तानपेक्षा जास्त नुकसान भारताचं. ते आज सुद्धा तितकंच खरंय. देशाचे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांचं मोठं विधान. नीट पेपरफुटी प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एनटीए विरोधात आंदोलन. एनटीएच्या कार्यालयाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक. नीट प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर. आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडनं काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं होतं. शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मनीषा वाघमारे ताब्यात. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती. सीबीआयकडनं धनंजय लोखंडेची चौकशी सुरू. स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नाही. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या प्रकरण सुप्रीम कोर्टात. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव. एनटीए परीक्षा योग्य पद्धतीनं घेऊ शकले नाहीत असा दावा करत याचिका दाखल. नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ लातूर कनेक्शन. लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार. एका पालकाच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाणार. क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा. नीट पेपरफुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यात असण्याची शक्यता. पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध सुरू.
नीट पेपरच्या 2 पीडीएफ फाईल्स तयार केलेल्या होत्या. सूत्रांची माहिती, एका पीडीएफमध्ये केमिस्ट्रीचा तर दुसऱ्यामध्ये बायोलॉजीचा मजकूर होता. हे गेस्ट पेपर अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांना विकण्यात आले. सूत्रांची माहिती. सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही. तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्यात. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवरती निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवरती पालिकेची पहाटेच कारवाई. मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपायुक्तांच्या उपस्थितीत बुलडोझर कारवाई. पालिकेच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे कारवाई. निदा खानला लपवलेल्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझर कारवाई. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं नारेगाव परिसरात नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात आश्रय दिला होता. निदा खानला लपवण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात. मतीन पटेल छोटा नगरसेवक, त्यानं कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं? संजय शिरसाटांचा जलील यांच्यावरती गंभीर आरोप. तर आरोप सिद्ध केले नाहीत तर मी कोर्टात खेचणार, जलील यांचा इशारा. मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला इतकी घाई कशासाठी? घर अनधिकृत असल्याचं अजून सिद्ध झालेलं नाही. नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई झाली. इम्तियाज जलील यांचा संताप. सगळे नियम धाब्यावर बसवून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावावरती विट्स हॉटेल केलं होतं. हॉटेलसाठी शिरसाट यांनी पैसे कुठून आणले? इम्तियाज जलील यांचे पालकमंत्री शिरसाटांवरती आरोप. शिरसाटांकडनं जलीलांची निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख. जलील यांनी इस्लाम आणि पुराणांवरती हात ठेवून निदा खानशी संबंध नसल्याचं सांगावं, शिरसाटांचं चॅलेंज. मतीन पटेलचंच घर नाही तर जलीलचंही घर अनधिकृत. मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप. मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर प्रकरणी जलील आणि शिरसाटांमध्ये जुंपली. देवाभाऊंचं सरकार आहे, महाराष्ट्रात जिहाद कराल तर देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच. निदा खान प्रकरणामध्ये इम्तियाज जलील मास्टर माइंड. मतीन पटेलच्या मालमत्ता आणि निदा खानला ठेवलेल्या घरावरती कारवाई करण्यात आल्यानंतर नितेश राणेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मेहराज खानला अटक. नगरसेवक पद टिकवण्यासाठी तिसऱ्या अपत्याची माहिती मेहराज खाननं लपवली. नियमातून वाचण्यासाठी मेहराज खान यानं मुलाचं बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शाळेचे खोटं बोनाफाईड तयार केल्याची माहिती समोर. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. आंबा बागायतदारांना चर्चेसाठी राज्य सरकारचं निमंत्रण. आंबा काजू शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार चर्चा करणार. राजू शेट्टींचा बागायतदारांच्या प्रतिनिधींना सरकारचं निमंत्रण. आज दुपारी 3 वाजता सरकार आणि आंबा बागायतदारांमध्ये बैठक. विधान परिषदेच्या 10 सदस्यांच्या उद्या शपथविधी. उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात सभापती राम शिंदे सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. नाशिक बोंधू अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी. जगदंबा पतसंस्थेत काही फेक अकाउंट तयार करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला. विरारमध्ये खाण माफियांचा थरार. मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला तर सहकार्याची दगडानं ठेचून हत्या. पोलिसांकडून 2 जणांना अटक तर 10 ते 12 आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं तयार. मालक महेश पाटीलवर हत्येचा आरोप. पाकिस्तानची संवादाची दारं उघडी ठेवावी, जनसंपर्क हाच तोडगा. आरएसएस नेते दत्तात्रय होसबळे यांची प्रतिक्रिया. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भारत पाकिस्तान संबंधांवरती भाष्य. दुबईस्थित गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून भंडाऱ्यातल्या एका युवक एटीएसच्या ताब्यात. एटीएसकडनं तरुणाची चौकशी. संपर्काचं स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास सुरू. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोकांबाबत एटीएसकडनं सर्च ऑपरेशन सुरू. नाशिकमध्ये देखील एटीएसच्या पथकाकडनं जुनं नाशिक परिसरात सर्च ऑपरेशन. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाणार. जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावरती बसून आंदोलन केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडनं टीकास्त्र. भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवरती प्रश्नचिन्ह. मंत्री नितेश राणेंचा आव्हाडांवरती निशाणा तर आव्हाडांनी लग्नाच्या वरातीतून घोडा आणला. राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनी टोला लगावला. घोड्यावरती बसून आंदोलन केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन तुम्हाला काय कळणार? सदाभाऊ खोत यांचा आव्हाडांना सवाल. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करण्याची पटोलेंकडून विनंती तर मतदारसंघातील विकास कामांबाबत फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची पटोलेंची माहिती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे इच्छुक. देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. रुपाली ठोंबरे पाटील, वैशाली नागवडे, प्रेरणा बलकवडे आणि प्रतिभा शिंदे याही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक. सूत्रांची माहिती.
महायुती सरकारमध्ये महिनाभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती. ज्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावरती वर्णी लागणार. वसईतील मत्स्य विभागाच्या जागेवरील बांगलादेशींच्या अतिक्रमणावरती हातोडा. मंत्री नितेश राणे यांच्या विभागाची बुलडोझर. देवाभाऊ मोहीम सुरू. सकल हिंदू समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या सोलापूर दौऱ्यावर. जिल्ह्यातील 2,784 कोटी रुपयांच्या महामार्गाचं भूमिपूजन करणार.